Justice for Justice for अक्षताच्या न्यायासाठी त्यांच्या मागे महिला भगिनी असतील, कृपया 8-8च्या रांगेत यायचं आहे. महिला भगिनींच्या मागे पुरुष असतील, कोणत्याही पद्धतीची धक्काबुक्की होणार नाही याची कृपया नोंद घ्यायची आहे. सगळे आपले बांधव आहेत, आपल्या भगिनी आहेत. हे सगळे बाहेर करा, आतले सगळे बाहेर करा. चल, माणसं दिसत नव्हती. हा बोलो. 12 बजे 12 बजे. याची नोंद घ्यायची आहे. सर्वांनी त्याच्यासाठी सहकार्य करायचे आहे. जेवढे स्वयंसेवक उपस्थित आहेत त्यांनी मानवी साधन तयार करून आपल्या बॅनरसमोरून आपल्या कमी करायचं आहे.
आंदोलकांना विनंती कृपया आपल्या दर्शनी भागापासून समोरच्या भागामध्ये सर्वांनी जमा व्हायचे आहे. सगळ्या महिलांना विनंती करतो थोडीशी स्पेस ठेवून आपण उभं राहा. सगळ्या महिलांना विनंती करतो भरपूर वेळ लागणार आहे. हॅलो हॅलो. फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या. बंद करा बंद करा. कौटुंबिक हिंसाचार बंद करा बंद करा बंद करा. फार मोठं दुःख, फार मोठ्या वेदना, फार मोठ्या व्यथा घेऊन आज आपण इथे आलेलो आहोत. आपल्या आगरी कोळी असेल, सागरी भूमिपुत्र असेल, या सागरी भूमिपुत्र समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचाराला कधीच वाव नव्हता. मंदिरांमध्ये ती गेली होती, तिथे तिला मनाला थोडी शांतता नाही लाभली म्हणून थोडं लांब निसर्गाच्या कुशीत असलेल्या शीळ टायगर परिसरातल्या टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे, कारण की अक्षता गणपतीची भक्त होती, त्या घोळ गणेश मंदिरामध्ये त्या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल, आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दारी अक्षतानी शरण घेतली होती. आणि तिला वाटलं होतं की देवाच्या दारी माझे दुःख, माझ्या वेदना दूर होतील. पण तिला हे माहित नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा, तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं, मानसिक तिची जी अस्वस्थता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल. मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला. ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती, तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती, त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचं सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला, तिला बेशुद्ध करून अत्याचार केला. जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्या प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं, तिचे हाल केले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. आपल्या कुठल्याही समाजात, म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही, आपण सगळे देवा धर्माला मानणारी लोक आहोत, तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला, त्याच्याने तो अन्याय, ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही, ती हत्या आपल्या विश्वासाची झाली, आपल्या श्रद्धेची झाली, आपल्या आस्थेची झाली. आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला, आस्थेला तडा देणारे, आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत, या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि त्याचबरोबर ते कसं होईल, पोलीस त्यांचं काम करतायत. नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे. ते सहकार्य करतायत. त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला, त्या ज्या उपनिरीक्षक आहेत बीना वराडी, यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं, त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे. त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला, अन्याय केला, त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी आणि आता जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे, त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं, त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत. मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं, तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं, त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही. विनंती की माझ्या दीदीला न्याय मिळाला पाहिजे. जे नराधमान आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे, ही माझी विनंती. आणि जी लोक आहेत, ज्यावेळी आम्हाला सहकार दिला, ज्यावेळी मला मदत केली, त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार. बंधू भगिनींनो, आपल्या शहराची कन्या म्हणजे सगळ्यांचीच मुलगी
अक्षता हिच्या जीवनामध्ये जी घटना घडली ही खरं म्हणजे लांछनास्पद आहेच, परंतु त्या गोष्टीचा जितका धिक्कार करावा तितका तो कमी आहे. ज्या दिवशी घटना घडल्यानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, ठाण्याचे पोलीस आयुक्त, दोन्ही पोलीस आयुक्तांच्या बरोबर मी दूरध्वनीवरून बोललोच, परंतु संजू नाईक, संदीप नाईक स्वतः व्यक्तिशः जाऊन ठाण्याचे आयुक्त श्री डोंगरे आणि आपल्या इकडचे श्री बारंबे साहेब आणि त्याच्या सर्व डीसीपी, एसीपी, क्राईम पीआय सर्वांशी कुठल्याही प्रकारचा तपास करताना कुठलीही एखादी गोष्ट नजरअंदाज होऊ नये की जेणेकरून त्या लोकांना जामीन मिळण्याकरता ती बाब कारणीभूत ठरेल. जस्टिस फॉर जस्टिस फॉर न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, न्याय द्या, न्याय द्या. न्यायासाठी, अक्षताच्या न्यायासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपला कार्यक्रमाची आता सांगता